प्रेमात दर्याची कोल्याच्या जीवात चोरलं. थँक्यू डीजे. चला जयसेम बोळींज सलामीवर फलंदाज आपले पाठवा मैदानात. सलामीवर फलंदाज एकीकडे प्रदीप स्वकर्णधार आहे तर दुसरीकडे आशुतोष. सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. धावेंचा श्री गणेशा. आयोजकांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्स पासून थोडंसं साईडला व्हा, विनंती असेल प्लीज. सुपर 10च्या दिशेने आपण वळतोय. पहिलाच सामना. दोन धुरंधर योद्धे आणि यावेळेला काय बॅटची कडा. आशू बॅक टू द डगआउट. येस डीजे. डीजे. आपण मंचावर एक मुख्य सत्कार देखील करतोय. आदरणीय सन्माननीय नितेश दादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेश दादा मांगेला यांचा या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार हा करण्यात येईल. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा NPL आणि आलेल्या मान्यवरांचा खरं तर ह्या ठिकाणी एक मायेची शाळ तसेच या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीचा संघ नितेश दादांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजेश दादा पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार हा करण्यात येतोय. जोरदार एकदा टाळ्या. मायेची शाळ तसेच आपण पाहतोय ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन ह्या स्पर्धेसाठी एक मुळाची मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं आज संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ. पुढील सत्कार सन्माननीय विकासदादा पाटील. सन्माननीय विकासदादा पाटील आपण देखील यायचं. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. विकासदादा घरात यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार आपण पाहतोय. एक मायेची शाल तसेच हे सन्मान चिन्ह देऊन आज सन्मानित करण्यात येत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय जिथे सामना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. मुन्ना एकीकडे मुन्नाच्या हातात बॉल आहे, दुसरीकडे बॅट आहे. एकाला रोकायचंय, एकाला टोकायचंय आणि आज नारंगीच्या ह्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये भर पडली जाते. अतिरिक्त धाव आहे. विकासदादा घरात त्यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेच्या वतीनं नितेश पाटील साहेब यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपण पाहतोय आणि एक गोड स्वभावाचं असं व्यक्तिमत्व खरं तर ह्या सर्व मान्यवरांनी आज आई एकविरा क्रिकेट क्लब संघासाठी तितक्याच एक मुळाचा वेळ दिलाय
आणि एक आर्थिक मदत देखील ह्या स्पर्धेसाठी राहिले. ह्या सर्वांचा आज आई एकविरा संघ हा गौड सत्कार आपण मंचावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं 4 धावा धावफलकामध्ये ऍड येतोय डीजे मॅचच्या दिशेनं. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. आता डीजे एकीची ताकद आहे, सामना रंगतोय नारंगी गावात. हे सर्व काही आपण पाहतोय. एकीच्या ताकदीवर त्या बळावर आज इतकी मोठी स्पर्धा ही सुजलाम सुफलामरित्या पार पडते. नारंगी म्हटलं तर सातत्याने एक माणुसकीचं माहेरघर, तो आगरी कोळी समाज. आज आपण पाहतोय ते टॉस की बॉस, नारंगीची माऊली आणि सर्व काही आपण पाहायला गेलं तर एक प्रभावित करणारं, एक प्रेमात पाडणारं असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. नारंगी क्रिकेट विरार म्हटलं तर एक नारंगीचं ते मैदान, ती हिरवळ, ते सर्व काही आठवतं. मध्ये आपण पाहायला गेलं तर डाव्या हाताला टर्फ देखील आहे. इथे आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे एक रणसंग्राम, अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ह्या वेळेला काय प्रेशर होता, चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, षटकार गडीबाद प्रदीपच्या रूपानं. दमदार भारी अंगार आमचे खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर. साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार षटकार, चौकार षटकार, चौकार षटकार. SK11 ही आमची जान, लीडर प्रवीण पाटील. धन्यवाद डीजे. धावफलकावर 16 धावा आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ, 16 धावा धावफलकावर. प्रदीप असेल, आशु असेल, यावेळेला 2 सलामवीर फलंदाज बॅक टू द डगआउट आहेत. प्रणय म्हात्रे ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जातंय. चला, प्रेक्षणीय सामना जय साई संघ आपण देखील रेडी राहायचंय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा हलक्यातनं ढकलला जातोय. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. सिंगल धाव ही देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितकीच महत्वाची असते. आज जर खऱ्या अर्थानं आपल्याला क्रिकेट आवडतो, अतिशय ज्या खेळानं आम्हाला वेड लावलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. घरातून कदाचित आपण 5 ते 10 मिनिटे सांगून जातोय, परंतु त्याच 5 ते 10 मिनिटांचे कधी कधी 1 ते 1.5 तास कधी होतो हे देखील कळत नाही. आम्हाला क्रिकेट इतका आवडतोय. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, आणि ह्या क्रिकेटचे आम्ही अगदी क्रिकेटमय होऊन जातोय. आणि ह्या मैदानामध्ये तसंच काहीतरी घडतंय. आता JKCC अर्नाला आता मोठा कमबॅक करतोय, कमबॅकच्या दिशेनं जातोय. गाडी पुन्हा एकदा U-टर्न मारते. येस डीजे. चर्चा हीच हु बाजूत, चर्चा हीच हु बाजूत, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार. प्रशांतदादा पाटील, त्याचप्रमाणे अनिलदादा पाटील, आपल्याला देखील विनंती असेल आलेल्या मान्यवरांचं. आशुसाहेब पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आज खरं तर ग्रँड फिनालेचा दिवस, फायनलचा दिवस, आणि क्रिकेटचा आज आपण पाहायला गेलं तर एक युद्ध, द्वंद्व, हे सर्व काही आपल्याला आज पाहायला मिळतंय. एक भव्य दिव्य असं आयोजन, ते संपूर्णतः मैदान, ते गुलाबी मैदान. आणि गुलाबी म्हटलं तर नेहमीच आई एकविराचा रंग, तो गुलाल आणि हे सर्व काही आज प्रभावित करणार आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा धावचीची संधी आहे. डिसिजन यावेळेला टीम रिव्ह्यू. स्कोर 23 चेतन. 23 धावा धावफलकावर, 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं मंच देखील आपण पाहतोय.
तितकाच खेळाचा आनंद घेतात. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो सामना दोन नारंगी गावातील सिनियर खेळाडू अर्थातच एकीकडे जय साई नारंगीचा संघ 40+ सामना असेल तर दुसरीकडे आई एकविरा नारंगीचा संघ. ज्या संघांना ज्या खेळाडूंना सातत्यानं आज नारंगीचं गाव आणि नारंगीचं नाव पुढे नेण्यामध्ये एक मुळाचा वाटा राहिला असे ते धुरंधर योद्धे आज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला काय घडतंय, गडीबात मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. लाखात एक हायलाईन एक आयोजन सामन्याचा आयोजन सामन्याचा आयोजन सामन्याचा सारे मिळून आज करतील जल्लोष क्रिकेटचा जल्लोष क्रिकेटचा जल्लोष क्रिकेटचा. धन्यवाद दडीजे. I really need the golden hour glow, okay? Is it looking pretty? See it? Up, low. Are you getting it? You're not understanding. Oh my god, just take this. I'm really glowing. 12-hour golden hour glow anytime, anywhere. Sunkisser by Maybelline New York. Thank God. दुसरीकडून प्रदीप आम्ही कुठंच नाही. क्षमता आहे, त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता पाहिलं जातं, त्या ट्रॉफीसाठी चालणारा हा अट्टहास हा सर्व काही दर्शवतोय. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धाव ही तितकीच महत्वाची आहे. जसं म्हटलं जात आहे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. ही सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. धावफलकावर बढावा दिला जातोय. 26 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणाऱ्या शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, हे सर्व काही येणारी काळवेळ दर्शवेल. खोलवर टप्प्याचा चेंडू टिचून मारा, डायरेक्ट हिट केला जातोय का, परंतु खेळाडूच्या अंगाला यावेळेला चेंडू आदळतोय. सिंगल धाव धावफलकात ऍड. सन्माननीय दिनेश दादा पाटील यांना मी विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने यायचंय. तसेच चेतनचे वडील अर्थातच दयानंद दादा पाटील यांना देखील मी विनंती करतो आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज मंच संपूर्णतः आपण पाहतोय, पाहुण्यांची तितकीच तुडुंब गर्दी. आज खेळाडू आपण खऱ्या अर्थानं सुपर 10 मधून आता सुपर 5 मध्ये खरं तर पहिला संघ मिळालाय टीम सायबा संघ, आणि ही दुसरी लढत आपण पाहतोय. एकीकडे JKCC आरडाला, दुसरीकडे JSM मोळींचा संघ आहे. दिनेश दादा मंगेला यांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आशुदादा पाटील यांचा या ठिकाणी एक गोड सत्कार करण्यात येईल. मान्यवरांचे या ठिकाणी खरं तर एक गोड सत्कार आपण मंचावर पाहतोय. आलेले संपूर्णतः मान्यवरांचं पुन्हा एकदा आई एकविरा क्रिकेट क्लब संघ सहर्ष स्वागत करतोय. माईची शाळा आपण पाहतोय. तसेच ह्या स्पर्धेचं एक गोड सन्मान चिन्ह, एक आठवणीत राहणार असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना खरं तर सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय प्रशांत दादा पाटील आणि अनिल दादा पाटील यांना देखील मी विनंती करतो आपण देखील मंचाच्या दिशेने आसनस्थ व्हायचे ही विनंती असेल. प्रशांत दादा पाटील आपल्याला देखील मी विनंती करतो. अनिल दादा पाटील आपण देखील या, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आज संपूर्णतः ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वाटा आपण पाहतोय. पियुष म्हात्रे असेल, अनिकेत पाटील असेल, चेतन पाटील, अक्षय पाटील, जितेश पाटील, हरीश पाटील, प्रकाश पाटील, हितेन पाटील, हितेश पाटील, करण पाटील, भूपेंद्र पाटील, विवेक पाटील व संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ, संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ. नारंगी म्हटलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन. मग टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, सातत्यानं
एक क्रिकेट आणि नारंगीचे एक वेगळं नातं राहिलंय आणि त्या कारणास्तव ही देखील स्पर्धा त्याच गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपण पाहतोय. ते संपूर्ण आता डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय, तो भव्य दिव्य असा मंच, त्यानंतर टॉस की बॉस, नारंगीची माऊली जणू काही आज कारल्याच्या डोंगरावर आहेत की काय या प्रकारचा अगदी फील होतोय. आणि आई एकविराचा तितकाच आशीर्वाद आज आई एकविरा क्रिकेट क्लबच्या संघाने आपण पाहतोय, त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दोन्ही कॅप्टन या, प्लेयर्स आणि साई कृपा अर्नाला. दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करणार आहोत. मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. सन्माननीय आशुदादा आपल्याला विनंती करतो, आपण टॉस की बॉसच्या दिशेने जायचं. आपल्या शुभ हस्ते हा कॉइन्स विन केला जाईल. सुपर 10 मधील हा सामना आपण पाहतोय, दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सोबतीनं कौस्तुभ मेहर हे जोडले जातील. चला दोन्ही कॅप्टन या, प्लेयर्स आणि साई कृपा अर्नाला. टीम प्लेयर्स कॅप्टन कॅमेरामॅन येऊ द्या. चला टीम प्लेयर्स समोर साई कृपा अर्नाला आणि आशुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सुपर 10चा तिसरा सामना जो आपल्या भेटीला त्याचा टॉस आपण करणार आहोत. आई एकविरा यस दादा आपण मंचावर स्थान पण नवा. येस टॉस जिंकला काय निर्णय फिल्डिंग करू. खूप सारे सोबत जास्त वेळ नाहीये तुला सुद्धा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा की टॉस जिंकलाय प्लेयर्स एसपी संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केले साई कृपा अर्नाला संघाला. पहा साई कृपा अर्नाला संघ सुपर 10 मध्ये आज दाखल झालाय. त्यांनी काय जबरदस्त कामगिरी करून दाखवली, परंतु मैदानाच्या आतमध्ये जातो तिकडे 30 धावांचा पाठलाग आहे. सुपर 10 ची मॅच आहे. काय या धावांचा पाठलाग की बचाव येणार कॅल्विन सांगणार घेऊन जाते डायरेक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. नक्कीच कौस्तुभ धन्यवाद. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. 24 चेंडू 30 धावेंचा आव्हान धाफकावर आहे. JKCC अर्नालाचा संघ खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर डुवाडाईच्या मुकाबल्यामध्ये थोडासा MPL नंतर हताश आहे, निराश आहे, परंतु आज ह्या संघाला एकच संघ नाही आठवायचं भूतकाळ, नाही सटवायचं दुःख, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हेच आमचं आहे उद्दिष्ट. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी JKCC सज्ज आहे संघ आणि त्या प्रकारचा खेळ दर्शवणं आता गरजेचं असेल. 24 चेंडू 30 धावेंचे एक आव्हान धाफकावर आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर. सन्मान हलक्या हाताने सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. 30 धावांचा पाठलाग आहे. काय या धावांचा पाठलाग की या धावांचा बचाव येणारे कालवेल सांगणार आहे. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले ट्रायक्लोचेड. ओ ट्रम्बल थोडेसे ट्रम्बल झाले होते, परंतु रनिंग बिटवीन द विकेट फान होती. 30 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धापलकावर. राजेश पाटील साहेब यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांतदादा पाटील यांचे एक गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. प्रशांतदादा पाटील ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा वेळ, तितकीच मोठी एक आर्थिक मदत आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय आज संपूर्ण आता आमचं कॅमेरामॅन आणि DBN चॅनल हे ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आपण पाहतोय यांचा गोड सत्कार हा आपण पाहतोय. पुढील सत्कार राजेश पाटील साहेब आपल्याला विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार सन्माननीय अनिल दादा पाटील यांना मी विनंती करतोय. अनिल दादा आपण देखील यायचंय ह्या स्पर्धेसाठी. तितकाच मोठा वेळ, तितकीच मोठी मदत
आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय एक माईची शाळ तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ऐकवीरा क्रिकेट क्लब संघ आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून खरं तर सहर्ष स्वागत करत आहे. अकरा धावा धावपळ करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. हो मिस असं वाटलं होतं बाहेर आहे परंतु नाही, बाहेर नाही आहे, आतमध्ये आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पहा 11 धावा धावपळ करते. 30 धावांचा पाठलाग. कौस्तुभ एक मिनिट थांबवतोय. सन्माननीय प्रसाद दादा पाटील आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. विकासदादा पाटील आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. प्रसाद पाटील साहेब यांचा खरं तर ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. प्रसाद पाटील साहेब आपण या आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आणि निखिल पाटील साहेब आपण देखील या. प्रसाद पाटील साहेब, निखिल पाटील साहेब आपण दोघांनी यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार आपण पाहतोय. इंडिव्हिज्युअली सत्कार करण्यात येईल. वैयक्तिक निखिल दादा यांचा या ठिकाणी एक गोड सत्कार माईची शाळ ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येकाचा ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय काशीनाथ दादा गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ ज्या चमचमत्या आपण ट्रॉफ्या पाहतोय ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेल्या आहेत. प्रसाद पाटील साहेब आपण देखील यायचं. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं एक मुळाची मदत खऱ्या अर्थानं आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्वरूप ह्या स्पर्धेला आलंय. आज संपूर्णतः वसई तालुक्याच्या कारकिर्दीमध्ये ह्या स्पर्धेची चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेला खरं तर भाग पडले. ह्या प्रकारचं आयोजन नियोजन संपूर्णतः आज आई एकविरा क्रिकेट क्लब संघ ज्यांच्या माध्यमातून अथोनात प्रयत्न पियुष ज्याप्रमाणे म्हटलं होतं की पाठचा 1 ते 1.5 महिना झाला ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक वेळ दिला आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा इतक्या भव्य दिव्य हे स्वरूप आलं ह्या स्पर्धेला. गो टू कौस्तुभ सर. काय जबरदस्त चेंडू होता, वेगवान चेंडू आणि डायरेक्टली स्टँडवर गेलाय. फायरिंग ब्लॉक खालचा पूर्णपणे यॉर्करचा मारा गेला होता आणि परत वैभवकरला मैदान सोडावं लागलं. हो टॅपच्या सेंचुरीला ड्राईव्ह केलं हलक्या हातानं सिंगलसाठी. पहा एक की धाव इकडे महत्वाची आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा. 14 धावा धावपळकावरती तिसरं षटक मार्गस्थाई आणि अश्वलीला 2 चेंडूचा खेळ झालाय. पहा JSM बोलीन संघ काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये करून दाखवलं. सन्माननीय अनिकेत दादा पाटील आणि करण दादा पाटील यांना देखील मी विनंती करतो आपण देखील मंचावर येऊन आसन असावा ही विनंती असेल. सन्माननीय अनिकेत दादा पाटील आपल्याला विनंती करतो आपण या. करण पाटील साहेब आपण देखील या. करण पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील आज आई एकविरा क्रिकेट क्लब संघ हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात मान्यवर ह्या स्पर्धेला लाभले गेल्या त्यांचा प्रत्येकाचा आज खऱ्या अर्थानं आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ हा सत्कार अतिथी देव भव आणि ही परंपरा जोपासण्याचं काम आज संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब संघ हा करतोय.
धनेश, सन्माननीय धनेश जनार्दन पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धनेश पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती असेल. सन्माननीय निखिल दादा पाटील यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनिकेत दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येतोय. कैलासवासी वासुदेव सीताराम पाटील यांच्या माध्यमातून खरं तर ह्या स्पर्धेसाठी 5 ट्रॉफ्या आपण त्या चमचमत्या पाहतोय. एक आर्थिक मदत, एक मुळाची मदत आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय एक भव्य दिव्य असं ह्या स्पर्धेला रूप आलंय. आज संपूर्ण आता मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर एक गुलाबीमय वातावरण आहे. ते आउटफील्ड, ती खेळपट्टी अक्षरशः एकदम प्रभावित करणारे हे सर्व काही दृश्य आपण पाहतोय. 2 धुरंधर संघ, एकीकडे JKCC अर्णाला आहे तर दुसरीकडे JSM बोळींचा संघ आपण पाहतोय. सुपर 10 मधील ही दुसरी लढत, पंचांचं डिसिजन, नॉट आउट, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. खरं तर क्रिकेटचा खेळ हा समुद्रासारखा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना, समुद्र ज्याप्रमाणे आपण काही लोक त्यातून मासे काढतात तर काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक फक्त किनाऱ्याच्या जवळ जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ, परंतु आता ह्यातून आपल्याला सिद्ध करायचं आहे. JKCCचा संघ थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे. 24 चेंडू 30 धावेंचं आव्हान, एक मोठी स्टार कास्ट आपण सातत्याने पाहतोय असा संघ आहे. यावेळेला काय टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, ही संधी देखील मिळते. दोन्ही खेळाडूंना संधी मिळते आणि त्या वेळेला सेलिब्रेशन केलं जात आहे. टॉप 5 साठी कोणता संघ जाणार ह्यासाठी चालणारी ही लढत आपण पाहतोय. यावेळेला थोडासा फंबल 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 फंबल, जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. आमची की ही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. आमची की ही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. गाठसन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. गाठसन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. 6-5 इक्वेशन आहे. पहा, 24 चेंडू 30 धावेंचं इक्वेशन होतं, आता 6-5 वर येऊन थगले. प्रणय म्हात्रे एक घडाघाती फलंदाज सातत्यानं पाहिलं जात आहे. टाळ्या वाजतात, चिट्ट्या वाजतात. हा प्रयत्न असेल तो प्रयत्न केला जाईल का? 6-5 इक्वेशन डिफेंड केल्या जातील का? पहिला चेंडू पंच म्हणतात नाही, अर्थातच फेअर डिलिव्हरी आहे. आज अंडरआर्म क्रिकेट
आज संपूर्ण आता वसई तालुक्याला ह्या अंडरआर्म क्रिकेटने वेड लावून ठेवलंय. जिथे जाईल तिथे प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशन असेल, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं असोसिएशन असेल, प्रत्येक आठवड्यामध्ये आपण लाखांच्या 70-80 हजाराच्या ह्या स्पर्धा पाहतोय. त्या पाठचं कारण देखील तसंच आहे. धावचीची संधी गमावली जाते, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट एक वेळ होता, एक काळ होती 4 ते 5 वर्ष अगोदर हेच अंडरआर्म क्रिकेट शॉर्ट्स पॅन्ट असेल, पायात चप्पल असेल, ह्या पद्धतीने खेळलं जायचं. परंतु आज अंडरआर्म क्रिकेटला इतकं मोठं ग्लॅमर आलंय की आज आपण पाहायला गेलं तर लाखोंमध्ये स्पर्धा, आज मोठमोठे खेळाडू आपण पाहतोय. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात. द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरात ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात. आणि आज अंडरआर्म क्रिकेटने अक्षरशः संपूर्णतः वसई तालुक्याला वेड लावून ठेवले. म्हणजे असं म्हटलं जातं ना, हा खेळ खरं तर इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे भारतात आला, परंतु मी म्हणेन ह्या खेळाची खरी बीजे ह्याच नारंगीच्या भूमीमध्ये रोवली होती. त्या कारणास्तव आपण पाहतोय ते अंडरआर्म क्रिकेट असेल, ते टर्फ क्रिकेट आपण पाहतोय, बाजूला आपण पाहायला गेलं तर NCCचं ते मैदान, हे सर्व काही प्रभावित करणार आहे. सामना फिनिश, सामना जिंकला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम आफ्टर लॉंग टाइम JKCC अर्नाला अँड हार्ड लक टीम JSM Bruins. अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरान मूल निवासी आम्ही आमचं पिढ्यान पिढ्यान हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची 7 साती पांडव 5 कोली बाजाव नाच. आता त्याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर सिद्धार्थ ढोके. अफलातून फलंदाजी इथे पाहायला भेटतंय सिद्धार्थ ढोके यांच्याकडून. सिद्धार्थ ढोके, तुम्हाला विनंती आहे की सरस इथे स्टेजवरती स्नान परतावायचं आहे. नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम. आशुदा यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन सिद्धार्थ ढोकेला. सिद्धार्थ ढोके, विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कृत घ्यायला. लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजा. सिद्धार्थ थांबायचं आहे.